नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 1600 मीटरचा टायमिंग कसा कमी करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला देखील जर चौथा राउंड मारताना दम लागत असेल, तर मित्रांनो तुमच्या शेड्यूल मध्ये बदल हा केला पाहिजे. तर मित्रांनो त्यासाठी काय टिप्स आहेत, तर त्या मी तुम्हाला आता इथे सांगतो. त्या जर तुम्ही फॉलो केला तर 100% तुमचा टायमिंग कमी होईल. आणि मी देखील यूज केलेला आहे. त्यामुळे मी पण चांगलं 18 मार्काचं रनिंग मारलोय. आणि मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या प्रकारे आउट ऑफ रनिंग मारू शकता. तर मित्रांनो 1600 मीटरचं रनिंग जर तुम्ही स्टार्ट करत असाल, तर पहिल्या स्टार्टिंगला रनिंग करताना तुम्ही एकदम फास्ट धावू नका कधीच. एकदम स्लो मधून चालू करा पळताना. आणि ज्यावेळी तुम्ही सराव करताय त्यावेळेला स्लो पासून फास्ट कडे असं करत चला. त्यामध्ये प्रत्येक आठवड्याला आपला शेड्यूल जो असतोय तो चेंज करायचा. म्हणजे एक दिवस स्लो केला की दुसऱ्या दिवशी फास्ट करा. त्याच्यानंतर स्प्रिंटा घ्या. त्यानंतर मित्रांनो लॉंग घ्या. ज्या वेळेला तुम्ही असा वेगवेगळा बदल करताय त्यावेळेला तुम्हाला त्याचा फायदा होतो. तर त्यामध्ये काय करायचं, स्लो इझी रनिंग म्हणजे एकदम स्लो मध्ये तुम्ही 40-45 मिनिटं पळत जावा. त्यानंतर मित्रांनो फास्ट ज्या रॅपिटेशन असतात त्या आपल्या 400च्या 200च्या 100च्या परत 80च्या अशा रॅपिटेशन फास्ट मध्ये पण मारत चला. ज्या वेळेला तुम्ही हे आठवड्यातून बदलून बदलून करणार त्यावेळेला तुमची रनिंगची ग्रोथ होत असते. त्यानंतर मित्रांनो रिकव्हरी जे टायमिंग असते, तुम्ही ज्या वेळेला स्प्रिंटा मारताय, स्प्रिंट मारल्यानंतर रिकव्हरी टायमिंग मित्रांनो हे 2 मिनिटाच्या आसपास ठेवायचं. तर मित्रांनो जास्त टायमिंग घ्या. एक जण 1 मिनिट घेतात तर तेवढं करू नका. 2 मिनिटाच्या आसपास घ्या, पण प्रॉपर घ्या. आणि त्यानंतर जोरानं आणि जोर लावून पळा. म्हणजे तुमचं टायमिंग पण चांगलं होईल आणि रिकव्हरी पण चांगली होईल. तर आठवड्यातून एक दिवस सुट्टी घ्यायची, जी की आपल्याला रविवारची घ्या किंवा कोणती पण घ्या तुमच्या वेळी. एक दिवस सुट्टी घेतला की बॉडी पूर्ण रिकव्हर होते. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि रनिंग करण्याच्या आधी आणि रनिंग केल्यानंतर पाणी आणि विश्रांती योग्य प्रमाणात घ्या मित्रांनो. आणि झोप जी असते आपली नाईटला ती देखील व्यवस्थित घ्या. एबीसी वर्कआउट करत चला आठवड्यातून एकदा. एबीसी वर्कआउट पूर्ण ज्या वेळेला तुम्ही करताय, जर 15 दिवसातून एकदा जरी एबीसी वर्कआउट केला तरी पण चालेल. आणि आपलं जे रनिंग झाल्यावर असते स्ट्रेचिंग, ते स्ट्रेचिंग प्रॉपर करत चला. ज्या वेळेला तुम्ही स्ट्रेचिंग प्रॉपर करता त्यावेळेला तुमची बॉडी परत पुढल्या वेळेला असते ना व्यवस्थित काम करते. तर तुम्ही त्या प्रकारे जर केला तर तुम्हाला भरपूर फायदा होईल. गोळ्यासाठी टायमिंग वेगळं द्या. पूर्ण गोळ्यासाठी 1 दिवस 2 दिवस द्या आठवड्यातून. तुमचा गोळा कितपत जातोय काय जातोय हे लिहून ठेवत चला. त्यानंतर मित्रांनो 1600 मीटरला जे तुम्ही पळणार आहे त्याच्यावर स्प्रिंटा आपलं स्लो रनिंग हे ज्या वेळेला कराल त्यावेळेला तुम्हाला त्याचा फायदा होईल. कधी ग्राउंडवर पळा, कधी आपलं ट्रॅकवर पळा, कधी रोडवर पळा. रोडवर पळताना पण मित्रांनो नॉर्मल रोड जे असतात त्यावर पण एकदा पळा. आणि ज्या वेळेला हायवे असतो मोठा त्या हायवेवर देखील पळा. आणि ज्या वेळेला तुम्ही हायवेवर स्प्रिंटा मारता त्यावेळेला तुमच्या पायाच्या मागे जे असतं ते पूर्ण भरतं मित्रांनो. त्यावेळेला तुम्हाला एकदम त्रास होतो. पण ज्या वेळेला तुम्ही कंटिन्युअली काही दिवस कराल तर त्यानंतर तुम्हाला काहीच वाटणार नाही. पण तुम्ही जर असा बदल केला ग्राउंडमध्ये मातीच्या ग्राउंडमध्ये पळा. परत सिंथेटिक ग्राउंड असते तिथे पण सराव ठेवा. आपलं रोड असतोय, 2 प्रकारचे रोड असतात मित्रांनो. नॉर्मल रोड असतोय आपला डांबरीकरण केलेला आणि हायवे असते. हायवेवर जर तुम्ही कधी पळला असाल तर तुम्ही बघू शकता तिथे पाय लवकर भरतात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे करा. त्यामध्ये स्प्रिंटा आणि आपलं काय असं ते शेड्यूल मी जसं आता सांगितलंय त्या प्रकारे जर केला तर 100% तुमचा टायमिंग हा कमी येईल मित्रांनो. आणि 100 मीटरसाठी त्यासाठी पण मी आता व्हिडिओ बनवणार आहे, स्प्रिंटा कशा असतात काय असतात. तर मित्रांनो 1600 मीटर तुम्हाला हे करायचं आहे तुम्ही या प्रकारे करा. आणि योग्य खाणं पण ठेवा. तुम्ही प्रोटीन घ्या अगर न घ्या, पण तुम्ही रेग्युलरली आपलं थोडं थोडं जरी खायला व्यवस्थित ठेवला मेंटेन तर तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो. जर तुम्ही एवढ्या टिप्स जर फॉलो केला तर 100% तुमचा टायमिंग हा कमी येईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्याला लेखीबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. तिथे आपल्याला लेखीबद्दल फ्रीमधून कसं करायचं काय करायचं याबद्दल पण मी सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला पूर्णच्या पूर्ण अपडेट ज्या असतात डेलीच्या ते नवीन काय असेल तर त्या देखील आपल्याला या चॅनलमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक